प्रेमसंबंधाला विरोध ठरला जीवघेणा. विरारमध्ये आई मुलीची निर्घृण हत्या. आरोपीने स्वतःवरही केले वार. विरार पश्चिमेतील गणपती मंदिर परिसरातील पूनम आकांक्षा इमारतीत बुधवारी एक हृदयद्रावक घटना घडली. प्रेमसंबंधाला विरोध झाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या कथित प्रेयसीसह तिच्या आईची निर्दयीपणे हत्या केली आणि स्वतःवरही वार केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव येथे राहणारा शिवम उपाध्याय वय वर्ष 27 हा लग्नाच्या चर्चेसाठी विरार पश्चिम येथील फ्लॅट क्रमांक 301 मध्ये आला होता. त्या ठिकाणी त्याची प्रेयसी नॅन्सी मिश्रा वय वर्ष 24 आणि तिची आई सरिता मिश्रा उपस्थित होत्या. लग्नाला आईचा विरोध असल्याने तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की शिवमने आधीच आखलेल्या योजनेनुसार फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला आणि घरातील चाकूने आई मुलीवर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघींनाही गंभीर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हल्ल्यादरम्यान फ्लॅटमध्ये मोठी चटापट झाली असून खिडकीचे काचेही फुटले. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या बोळिंज पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाला पाचारण केले. दमकल कर्मचाऱ्यांनी मदतीने खिडकीतून प्रवेश करून दरवाजा उघडण्यात आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. जखमी आरोपीला तातडीने संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासात आरोपी शिवम उपाध्याय हा मोरेगाव परिसरात दुकान चालवत असल्याचे समोर आले आहे. सध्या बोळिंज पोलीस ठाणे आणि डीबी पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण विरार परिसर हादरला आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार.